नमस्कार. आज आपण आलो आहे वेल्ह्यातील तोरणमाची या रिसॉर्टमध्ये. मिस्टर अभिजित बेके, मंदार देव आणि निलेश पवार या 3 एन्थुसियास्टिक लोकांनी चालवलेलं हे रिसॉर्ट आहे. आपल्याबरोबर आहेत मिस्टर अभिजित बेके. नमस्कार. त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया. आपण हे रिसॉर्ट कधी चालू केलं किंवा हे रिसॉर्ट चालू करावं असं तुम्हाला का वाटलं? ॲक्च्युली म्हणलं जाईल तर या व्यवसायात रिसॉर्ट म्हणा, विश्रामगृह म्हणा, त्याच्यामध्ये आम्ही ॲक्सिडेंटल पडलो. 1997 साली आम्ही एक ट्रेक केला होता. सिंहगडपासून राजगडवरनं तोरण्याला, त्यातनं लिंगाणावरनं रायगड, असा 5 रात्री 6 दिवसाचा ट्रेक होता. तो पूर्णपणे या पहाडांमधनं जातो. तेव्हाच या पहाडांमध्ये फिरतानाच जाणार होतं की आपल्या आयुष्यात एखादं घर इथे असणार. आणि ते स्वप्न पूर्ण झालं. 2007 साली आम्ही जमीन घेतली. तिथं 2 खोल्या बांधल्या. 2 ॲक्च्युली बजेटचा प्रॉब्लेम म्हणा किंवा ॲक्सेसिबिलिटी प्रॉब्लेम म्हणा, आम्ही घेताना एक मारान घेतलं होतं खडकाळ. तेव्हा उद्देश एवढाच होता की पूर्णपणे ते जंगल तयार करायचं. रिसॉर्टमध्ये करणं वगैरे असं काहीही आमच्या मनात नव्हतं. ज्याच्यामध्ये आता आपण इथे 10 एकर जागा घेतली. हा 10 एकर पूर्ण खडकाळ भाग होता. सगळ्यात आमचं मोठं चॅलेंज होतं हे हिरवं कसं करायचं. हा भाग जरी इथं सरासरी पाऊस 6 ते 7,000 mm पडतो. एवढा प्रचंड प्रमाणात पाऊस जरी पडत असला तरी डोंगर उतार आणि त्या जमिनीचा जो प्रकार आहे लॅटराइट सॉइल, याच्यामध्ये पाणी टिकत नाही. सगळं पाणी वाहून जातं. म्हणजे पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस आणि 8 महिने पाण्याचा टिपूसही नाही. अशा काळामध्ये कसं करायचं? तर सुरुवातीच्या काळात तर आम्ही पुण्यातनं पाणी भरून आणायचं कॅनमधनं आणि हॉस्पिटलमधनं सलाईनच्या बाटल्या आणल्या होत्या. प्रत्येक झाडाला सलाईनची बाटली लावून ते झाडं वाढवायचे प्रयत्न केला. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात आली की हा कातळ खडक आहे, कुठंच मातीच नाहीये. मग इथं सगळ्यात पहिलं जे आहे की गवत जे उगवतं ते कापणं बंद केलं. 2007 सालापासून आम्ही गवत कापलेलं नाहीये. ते गवत कुचतं, त्याची परत माती होते, परत नवीन गवत, परत माती, असं मातीचा आता कुठं 2-2 फूट लेअर तयार झाला. त्याच्यानंतर पाणी अडवण्याचा प्रकार केला. पाणी अडवण्यासाठी ही समोरची घळी दिसते, आपण थोड्या वेळाने आपण जाऊ देतो. तिथं 45 मीटर रुंद आणि 9 मीटर लांब असा मातीचा बंधारा बांधला, ज्याच्यामध्ये पाणी अडतं. आणि तुम्ही जर 2007 सालचे फोटो पाहिले तर सगळ्या बोडके डोंगर येते जे आता मागचे त्या पाझर तलावामुळं जंगलांनी भरले. त्याचा जो खालचा वे आहे त्याच्यामध्ये 2 विहिरी केल्या. एक वरती विहीर आहे, अजून ती पण आपल्याला फेरफटका मारताना दिसेल, आणि खाली अजून एक विहीर आहे. या विहिरींना पण वरच्या पर्क्युलेशनने पाणी यायला लागलं. म्हणजे आम्हाला लावलेल्या झाडांना पाणी देणं, वापरायला पाणी, प्यायला पाणी, ह्याची सोय या विहिरींनी झाली. आणि जे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे ते या मोठ्या तलावामुळे साध्य झालं. अशी पाण्याची गरज हे हळूहळू एक गोष्टीचे प्रयोग करून 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 आमची सध्याच्या काळात आम्ही जेवढी झाडं लावली किंवा जेवढा वापर करतो जागेचा तेवढं पाणी आम्हाला इथं मुबलक साठा उपलब्ध झालं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाण्याचा त्याची अडचण येत नाही. उन्हाळ्यामध्ये. आता चहा घेण्यावरनं मला इथली गोष्ट आठवते की अंदाजे तुम्हाला जेव्हा म्हणलं मी 2007 साली जागा घेतली आणि 2 खोल्या बांधल्या, त्याच्या आधीची गोष्ट सांगता येईल. मारान पूर्णपणे, रान शब्द जास्त योग्य आहे. हे आतमध्ये आल्यानंतर काय करायचं काहीच ठरलं नव्हतं. 2 झाडांना दोरी बांधली होती आणि त्याच्यावर ताडपत्री टाकून एक छोटासा टेंट तयार केला होता. त्या ताडपत्रीच्या बाहेर चूल लावली. त्या चहा करून मी आणि माझे पार्टनर आम्ही चहाचे घोट पीत बसलो होतो. एक संध्याकाळी 7-8ची वेळ होती. चहा पिता पिता गप्पा मांडणं सुरू झालं. आणि त्या गप्पांमध्ये पण आम्हाला जाणवत होतं की आम्ही पूर्णपणे पुण्यापासून डिस्कनेक्ट झालोय. पुण्यामधनं डिस्कनेक्ट झालो. त्या असं सहज गप्पा मारता मारता आकाशाकडे नजर गेली. अरे, असं आकाश आपल्याकडे अजिबात दिसत नाही. आय बेट ऑन इट. मग लोळता लोळता 1 तास, 2 तास, 3 तास कसे गेले कळलं नाही. काय गेलं काहीच नाही. आलो, तंबूत बसलोय. बाहेर चुलीवरचा चहा बनवला. चहाचे घोट पीत पीत कधी रात्र झाली कळलं नाही. आकाश बघत बघत स्ट्रेस फ्री ज्याला म्हणतो, जे आपण शहरामध्ये राहताना कारण नसताना वेगवेगळ्या विषयात स्वतःला अडकून घेतो, ते टाईपचं मेडिटेशन, ते तोडण्यासाठी जे आपण मेडिटेशन करतो ते तिथं निसर्गाच्या सानिध्यात ऍब्सोल्युटली आपोआप झालं. आणि हाच जो अनुभव आहे तो आमची इच्छा झाली की आपण काय प्रॉब्लेम, इतकं सोपं ही गोष्ट असताना आपण निसर्गापासून उगीच तोडलं गेलोय, तर प्रयत्न करून बघू की माणसानं निसर्गाशी जोडायला. आणि मग त्याचं हे आता ही सुरुवात असं म्हणता येईल. आपण वाडा बघू शकतो? हो, ऑफकोर्स. का नाही, चला. मगाशी जेव्हा तुम्हाला म्हणलं की नाही की पर्यटन मध्ये पण एक वेगळेपणा असावा, तर हे थोडंसं ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रंगाचं बांधकाम केलं होतं. पूर्वीचा आपल्याला एक वाडा कन्सेप्ट होता. वाडा कन्सेप्ट मध्ये आतमध्ये गेलो, या आतमध्ये दाखवतो प्रत्यक्षात. हे दार खूप सुंदर दिसतंय. धन्यवाद.
प्रत्येक गोष्टीला पूर्वी अर्थ होता, आता तरी हे ठीक आहे. सध्याच्या काळाप्रमाणे मेटलचं केलंय. बर. तो पूर्वी लाकडी चौकट, लाकडी दार, बरोबर, खालचा उंबरा, हा, उंबराचा किंवा खैराचा या प्रकारचे खालचे उंबरे करायचे. बरोबर. सरपटणारे प्राणी आत घुसू नये हे पण एक उंबऱ्याचं एक कारण असेल. आपण आतमध्ये आलो तर हा एक मधला चौक केलाय. बर. घर हे घर आहे, हे हॉटेल नाही. मग घर कशावर म्हणाल? आता समजा या सगळ्या वेगवेगळ्या रूम्स आहेत. या रूम मधले जेव्हा सगळी माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांना बसायला, गप्पा मारायला एक जागा असली पाहिजे. मग हा चौक आहे आणि हा कन्सेप्ट आमचा खूप जास्ती सक्सेसफुल झालाय. रूम मध्ये कोणीही नसतं. रूम मध्ये आम्ही टीव्ही लावलेले नाहीत. आदर सगळे या जागेमध्ये येऊन गप्पा मारत, मस्ती करत, टीव्ही लावल्या तर कॅरोके सिस्टमवर गाणी म्हणत इथं बसले असतात किंवा बाहेर निसर्गाचा आस्वाद या डोंगरदऱ्यामध्ये मनसोक्त भटकत असतात. तर यासाठी हा ओव्हरऑल चौक केलाय. आता या चौकामध्ये हा चौक झाला. याला हे जे पहिली खोली तुम्हाला जी दिसतीये हे किचन आहे. किचनला पण मुद्दामून आपण अशा प्रकारे दारांचे एंट्रीज ठेवल्यात की तुम्ही समजा आता संध्याकाळी एखादा रात्री उशीर आहे, कोणाला असं वाटलं लहान मुले दूध गरम करून घ्यायचंय, तर उगीच आमच्या माणसाला अंधारात शोधत बसायची गरज नाही. तुमचं घर समजा दरवाजा उघडला, किचन मध्ये गेला की तुम्ही जे इमर्जन्सी तुम्हाला जे काही फूड किंवा कशासाठी आहे तुम्ही ऍब्सोल्युटली वापरू शकता. जसं आपल्या घरामध्ये आपण ज्या प्रकारे वापरतो त्या प्रकारचं फील मिळावं म्हणून किचन असं केलं इथे, दोन्ही साईडला एंट्रन्स असलेलं. त्याच्यानंतर या वेगवेगळ्या खोल्या आहेत. जसं की आपण गणपती बाप्पांची एक मूर्ती पाहतोय, त्याच्या बाजूला ज्या 2 खोल्या आहेत त्या आहेत 2-2 बेडच्या, 2-2 जण राहू शकतात. इकडच्या ज्या 2 खोल्या आहेत याच्यामध्ये 3-3 जणांची फॅमिली राहू शकते. त्याच्यानंतर हे जे तुम्ही या 2 खोल्या पाहताय तर या 2 खोल्यांमध्ये अंदाजे 7-7 जण एका वेळी राहू शकतात. तर हे मुद्दामून का केलं? 2 खोल्या, 3 खोल्या, 7 खोल्या. तर आम्हाला अपेक्षा आहे की एखादा ग्रुप आला एकत्र, एक फॅमिली आली आहे, त्यांनी वेगवेगळ्या रूम पाहून ठरलेल्या वेळेला एकत्र परत आपापल्या रूम मध्ये एकत्र, तसं नका. रूम मध्ये राहताना एकत्र राहा, एकत्र बाहेर बसताना एकत्र बसा. आणखीन एक या वाड्याचं एक या प्रकारचं एक वैशिष्ट्य सांगतो की एक आम्हाला एक आजोबांनी हा रिव्ह्यू दिलाय की आम्ही दिवाळी इथे साजरी करतो. दिवाळी साजरी जी पूर्वीची पद्धत होती आपली, बरोबर, की सगळ्या अख्ख्या फॅमिलीने, अख्ख्या घराने एकत्र यायचं आणि ते दिवाळीची मजा लुटायची. ज्याच्यामध्ये बाहेर तुम्ही जर आत्ता आपण जिथे चहा पित होतो तिथे एक बंब ठेवलेला पाहिलाय, तो नुसता शो साठी नाही, तो खरंच वर्किंग आहे. तुम्ही तो वर्किंग अगदी. मग ते सकाळचं कडक ऊन पाण्याने उठणं लावून, तेल लावून ची आंघोळ, नंतर दीपोत्सव, दिवाळीचा फराळ, फटाका सोडून बाकी दिवाळीत आपण जेवढं काही करतो ते सगळं या वाड्यासारख्या ह्याच्यामध्ये एन्जॉय करता येतं. ही कॉम्प्लिमेंट मिळाली एका आजोबांकडनं मागच्या वर्षी की 72 साली आम्ही जो वाड्यामध्ये पुण्यामध्ये दिवाळी एन्जॉय करत होतो त्याची आम्हाला परत इथं आठवण झाली. तर त्या प्रकारचे जे गेट टुगेदर्स किंवा आपण कौटुंबिक मेळावे म्हणून गेट टुगेदर परत आपण 31 डिसेंबरकडे वळलं वाटतं. तर ते जे कौटुंबिक कार्यक्रम असतात त्याच्यासाठी हा चौक खूप छान प्रकारे वापरला जातो. मग त्याच्यामुळे मला आनंदाचे लोक एकमेकांना स्वतःला कोंडून घेतले रूम मध्ये असे जेव्हा तुम्ही पण म्हणजे दिवाळी वगैरे असं जेव्हा तुम्ही करता सण साजरे, तर त्यावेळेला ती सगळी अरेंजमेंट तुम्ही करून देता? अगदी पूर्णपणे. हे दिवाळीत तुम्हाला मी उदाहरण दिलं. बरं. तशीच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात. आता पहिल्यांदा आपण जे वेगवेगळे इव्हेंट्स बद्दल आपण थोडंफार बोलणं सुरू केलं, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हिंदू सण जे आहेत, आपली परंपरा आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही आहेत गोष्टी त्याच्याकडे जाऊया. एकदा दिवाळी झालं, झुंजूरमास म्हणून एक प्रकार असतो. आता आपल्या नवीन भाषेत बोलायचं झालं तर नाईट आउट. नाईट आउट एका स्पेसिफिक कालावधीमध्ये असतं, रात्रभर आपण जागायचं असतं. बरोबर. मुगाच्या डाळीची खिचडी खातात त्या रात्री आणि रात्रभर जागून फक्त एकमेकांबरोबर गप्पा मारतात, दूध पितात आणि सूर्योदयाच्या वेळेस झोपून जातात. खूप सुंदर. हा एक झाला. गुढीपाडवा आहे, दसरा आहे, वटपौर्णिमा आहे. या प्रत्येक सणांना कुठल्या ना कुठल्या तरी वृक्षाला पण महत्व दिलंय. अच्छा. मग आम्ही इथं सांगतो की तुम्ही आयुष्यभर, तुम्ही नाही आपण आयुष्यभर निसर्गाला ओरबाडलंय. बरोबर आहे. आता ऍटलीस्ट सुरुवातीला तरी आम्ही असं करतो की हे बघा, हे झाड आहे तुमच्या हातनं, हे झाड लावा. आपट्याचा तुम्ही दसऱ्याला दरवेळेस घेताच तर तुमच्या नावाने इथे आपण झाड लावू. खूप छान. इथं केलं की तुमची आपोआप निसर्गाबद्दलची एक अटॅचमेंट वाढते. पुढच्या वेळेस अननेसेसरी ढीकभर फांद्यांचा आपटा घेता तुम्ही 10 वेळा विचार करा की आपण हे घेतलं पाहिजे की नाही. बरोबर. असं तर हे सगळे जे सण आहेत ते थोडंसं घराच्या डिझाईनला पण सूट होतात, इथल्या वावराला पण सूट होतात. आणि आमचा उद्देश तेवढाच आहे. करकरीत चेहऱ्याने खोटं खोटं हसून हॉस्पिटॅलिटी या कन्सेप्ट मध्ये नको. हे तुमचंच घर आहे, इथे या, इथं राहा, मजा करा, एन्जॉय करा बस. आणि आमची एक मेमरी जाताना बरोबर घेऊन जा. व्हेरी गुड. मस्त.
ही एक 3 जणांच्या फॅमिलीची रूम आहे. अच्छा. आई वडील मुलगा असं तुम्ही समजू शकता. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी माझी लक्षात आली लोकांच्या बोलण्याकडनं, की लोकांना ना फार चकाचक पॉलिश नको आहे. पुण्यात त्यांच्या रेग्युलर लाईफ मध्ये त्यांनी हे सगळं एन्जॉय करून झालंय 5 स्टार. बरोबर. तर लोकांना हवंय झोपायला स्वच्छ जागा, वॉशरूम स्वच्छ असलंच पाहिजे. बरोबर. तर ह्या प्रकारचं एक आहे. नंतर आपण जेव्हा हे स्टँडर्ड रूम ज्याला आम्ही म्हणतो, आपण कॉटेजेसमध्ये जाऊ, ह्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी कॉटेजेसमध्ये पण वॉशरूम केलेली आहे. या 2 गोष्टी स्वच्छ असल्या की बाकी सगळ्यांना रॉ चालतं. जसं की आता तुम्ही ओसरीमध्ये पाहिलं तर ओसरी चांगल्यापैकी लोक वापरतात रॉ फील मधल्या रूम मध्ये बसण्यापेक्षा. म्हणजे फक्त रात्री लोक रूम मध्ये आराम करण्यासाठी एवढी आपली कन्सेप्ट. दॅट्स ऑल. जेवढे रूम मध्ये लोक आत राहतील त्याचा अर्थ आमचा कन्सेप्ट चुकला. एक्झॅक्टली. याच्यासाठी आहे. आता रूमच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही आल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला हा फोटो दिसतोय, या रिसॉर्टच्या कन्सेप्टमुळे खूप वेगवेगळ्या व्यवसायातले खूप आमचे मित्र जमा झाले. त्यातले एक ओंकार केळकर म्हणून आहेत, जे पक्षी मित्र आहेत, निसर्गाची आवड आहेच. तर प्रत्येक खोल्यामध्ये जे पोस्टर आपण लावलेलं आहे ते कुठलेही गुगल डाउनलोडेड इमेज नाही. त्या आपल्या जंगलामध्ये आपल्या आजूबाजूचे पक्षी फिरतात ते शोधून शोधून त्यांचे फोटो काढलेत. आणि अगदी ज्यांना पक्ष्यांमधलं फारसं कळत नाही त्यांना माहिती कळेल 2 लाईन मध्ये फक्त लिहिलंय की एवढं केलं तरी परत रूमच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही बाहेरचा फील गेला नाही पाहिजे. बरोबर. आतापर्यंत त्या तुमच्या एकूण बोलण्यावरून मला असं लक्षात आलंय की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना निसर्गाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करता. अगदी बरोबर. जो की माणूस आता थोडासा शहरीकरणामुळे खूप लांब गेलाय. खूप लांब गेलाय. बरोबर. कोरोना या सगळ्या काळामध्ये जे पहिल्यांदा आपल्याकडे पहिला ग्रुप आला, 19 जणांचा ग्रुप होता, त्यांच्या कार इथे पार्क झाल्या, त्यांनी दारं उघडली कारची आणि ऍब्सोल्युटली पळत सुटले. वा, सही. कोरोनाने शिकवलं. बरोबर. घरात जे बंद होते अगदी 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 ते त्यांचं पळणं बघून म्हणलं आपण राईट ट्रॅकवर आहोत. करेक्ट. आणि तो आनंद तुम्हाला मिळाला असेल प्रचंड. ते तर मी वर्णन नाही करू शकत की 19 जणांचं मला बुकिंग पेक्षा 19 जण आल्यानंतर त्यांच्या मनात जी भावना होती की आपण 2 वर्ष एका खोलीत कोंडल्यानंतर आपली काय अवस्था झाली ती, आणि निसर्गात आल्यानंतर त्यांना पळावंसं वाटलं, श्वास भरभरून घ्यावं वाटला. हे भरभरून श्वास घेणं. आणि इथून मी जेव्हा प्रवेश केला आतमध्ये तेव्हा माझ्या हेच लक्षात आलं की आजूबाजूला कुठेही जास्त डेव्हलपमेंट झालेली नाहीये जी शहराच्या आसपास पाहायला मिळते. त्यामुळे वातावरण एकदम मला शुद्ध जाणवलं आणि एक फ्रेशनेस म्हणतो ना वातावरणात. अर्थात आता जो आपण सीझन आलोय तो उन्हाळ्याचा सीझन आहे, प्रत्येक सीझनची मजा वेगळी असेल, पण तरी सुद्धा आता एक थंड वारं, जरी उन्हाचा चटका जरी जाणवला तरी सुद्धा थंडावा इतका वातावरणात आहे. ती मे बी तुम्ही एफर्ट जे घेतलेले आहेत झाडं वाढवण्याचे त्याच्यामुळे तो आलेला. ते पण आहे जी भौगोलिक स्थिती आहे या जागेची, या एरियाची. बरोबर. त्याच्यामध्ये 12 रात्री ब्लँकेट घ्यावंच लागतं. अच्छा. हो का. उन्हाळा असो काय. आम्ही एक कन्सेप्ट ठेवलाय की मे बी तुम्ही म्हणा की रिसोर्सेस कमीत कमी वापरावे, नेचरला हार्म होऊ नये म्हणून आम्ही एसी ठेवलेले नाहीयेत. एसी वापरलेला नाहीये. तुम्ही जर वरती पाहिलं तर हे डबल रूफ आहे, वरती टीन आहे आणि खाली फॉल सिलिंग आहे. अच्छा. निसर्गाला कुठेही धक्का न लावता जास्तीत जास्त सोयी करून देण्याचा या मंडळींनी खूप जेन्युअल प्रयत्न केलेला आहे.